दिवाळी फराळ रेसिपीमध्ये आज आपण बनवतोय मार्केट स्टाईल जसे हलवाई लसूण मसाला शेव बनवतात अगदी तशीच मस्त अशी लसूण मसाला शेव आज आपण घरच्या घरीच तयार करणार आहोत। तर या ठिकाणी तुम्हाला शेव दिसतच असेल की ती मस्त अशी कुरकुरीत तयार झालेली आहे, अगदी जशी मार्केटमध्ये मिळते अगदी तशीच शेव आज आपण घरीच बनवलेली आहे। आणि ही शेव बनवत असताना यामध्ये आपल्याला अजिबात सोडा सुद्धा वापरायची गरज नाही। अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आज आपण ही लसूण मसाला शेव तयार करणार आहोत। अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे, अगदी पाहता क्षणी तुम्हाला बनवता येईल इतकी सोपी आहे। आणि शेव कुरकुरीत होण्यासाठी आपण यामध्ये खास पदार्थ सुद्धा वापरणार आहोत, त्यामुळे आपली शेव तेलकटही होणार नाही, मस्त अशी डबा संपेपर्यंत कुरकुरीतच राहणार आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा। आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। सर्वात अगोदर आपण आता शेवसाठीचा जो मसाला आहे तो तयार करून घेऊया। तर या ठिकाणी 10 ते 15 इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। सोबतच आपल्याला 2 चमचे जिरे घ्यायचे आहे, 2 चमचे ओवा घ्यायचा आहे आणि 2 चमचे आपल्याला इथे घ्यायचे आहेत धने। तर ह्या सर्वांचं जे प्रमाण आहे मी 2-2 चमचे घेतलेले आहे, थोडंफार जास्त घेतलं तर काहीच हरकत नाही। त्यानंतर यात अगदी थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि मस्त अशी पातळ पेस्ट तयार करून घेऊया। अगदी लिक्विड फॉर्ममध्ये आपल्याला याचं हे जे मिश्रण आहे हे तयार करून घ्यायचं आहे। आवश्यकता लागली तर नंतर थोडंसं पाणी तुम्ही मिक्सरला दळत असताना टाकू शकता। तर इथे तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीचं हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। होता होईल तितकं बारीक आपल्याला हे मिश्रण दळून घ्यायचं आहे। त्यानंतर हे चाळणीने चाळून घेऊया। हे मिश्रण आपल्याला डायरेक्ट पिठामध्ये ओतायचं नाही, कारण यामध्ये ओवा काही वेळेला तसाच असतो आणि थोडंसं हे जाडसरच असतं, त्यामुळे जेव्हा आपण साच्यामध्ये भरतो त्यावेळेला हे जे बारीक कण राहिलेले असतात ते साच्यामध्ये अडकतात आणि शेव व्यवस्थित पडत नाही। त्यासाठी आपल्याला हे गाळणं फार गरजेचं आहे। तर हा राहिलेला जो चोथा आहे हा पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा, अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि पुन्हा एकदा यातलं जे पाणी आहे राहिलेलं ते काढून घ्यायचं आणि राहिलेला चोथा तुम्ही झाडांना टाकू शकता किंवा फेकून देऊ शकता। तर हे आपलं झालेलं आहे मसाला शेवसाठीचं मिश्रण तयार। त्यानंतर आता इथे परातीमध्ये मी घरातल्या एका वाटीने मोजून बरोबर 4 कप बेसन पीठ घेणार आहे। वाटीने मोजून घ्या किंवा मेजरिंग कपाने मोजून घ्या। तर इथे मी 4 कप घेतलेला आहे। साधारणतः वजनी म्हणाल तर तुम्ही हे अर्धा किलो हे बेसन पीठ घेतलेलं आहे। सोबतच पाव वाटी आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे आपली जी शेव आहे अगदी मस्त अशी कुरकुरीत तयार होते, त्यामुळे तुम्ही तांदळाचं पीठ जरूर वापरा। यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा, बेकिंग पावडर काहीही वापरायची गरज नाही। त्यानंतर इथे पळीभर तेल मी गरम करून घेतलेलं आहे आणि गरम तेलाचं मोहन आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे, म्हणजे आपली जी शेव आहे मस्त अशी कुरकुरीत तयार होणार आहे। आता हे तेलाचं मोहन पिठामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्या पिठाला व्यवस्थित लागेल असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। जे तेलाचं मोहन आपण वापरलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे। बऱ्याचदा तेलाचं मोहन जर जास्त झालं तर आपली जी शेव आहे ही तेलकटही होते किंवा तेलामध्ये विरघळते, त्यामुळे तेलाचं मोहन अजिबात जास्त वापरायचं नाही। तर अर्धा किलोसाठी मी पळीभर तेल गरम करून ह्यामध्ये घातलेलं आहे, यापेक्षा जास्त वापरू नका, अगदी परफेक्ट मोहन आहे। आणि चमच्याने मोजून म्हणाल तर साधारणतः जो पोहे खाण्याचा चमचा आहे ना त्याने बरोबर 5 चमचे मोहन मी ह्या पिठामध्ये घातलेलं आहे। अगदी व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे। आता अशा पद्धतीने मूठ वळून बघायची, अगदी असा घट्ट गोळा तयार झाला की समजायचं आपलं जे तेलाचं मोहन आहे हे अगदी परफेक्ट असं या पिठाला लागलं गेलेलं आहे। त्यानंतर यामध्ये बाकीचे घरातले सुखे मसाले टाकून घेऊया। त्यामध्ये 1 चमचाभर लाल मिरची पावडर टाकत आहे, घरातलीच लाल मिरची पावडर यामध्ये मी घातलेली आहे आणि अर्धा चमचा यामध्ये मी हळद पावडर टाकत आहे। हळदीचं प्रमाण आपल्याला थोडं कमीच ठेवायचं आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। आता इथे तुम्हाला जर इतर कुठले मसाले घालायचे असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता, परंतु अतिशय आपण साध्या सोप्या पद्धतीने ही शेव करणार आहोत, तर यामध्ये मी जास्त काही मसाले वगैरे घातलेले नाही। तर आता ह्यामध्ये जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं होतं पाण्याचं ते आता ह्यामध्ये टाकून घेऊया आणि पीठ मळून घेऊया। तर सुरुवातीला थोडं थोडं करूनच ह्यामध्ये घालायचं आहे। संपूर्ण जे मिश्रण आहे ते ह्या पिठासाठी लागणारच आहे, पण सुरुवातीला अगदी थोडं थोडं टाकायचं आणि व्यवस्थित सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं, लागल तसं टाकून घ्यायचं। आता सर्व जे मिश्रण आहे हे मी आता ह्यामध्ये टाकून घेणार आहे आणि यानंतर आपल्याला पाण्याची सुद्धा आवश्यकता लागणार आहे। मीडियम घट्ट असा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। यापूर्वीही मी साध्या शेवची रेसिपी टाकलेली आहे, ती सुद्धा तुम्ही बघितली नसेल तर नक्की चॅनलवर जाऊन बघा। तर आज आपण लसूण मसाला शेवची रेसिपी पाहतोय आणि जी मागे आपण बनवलेली होती ती साधी शेव बनवलेली होती।
तर आता सर्व जे मिश्रण होतं आपण जे गाळून घेतलेलं ते ह्या पिठामध्ये सर्वच घालून घेतलेलं आहे। सर्व पिठामध्ये हे एकजीवसुद्धा करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी ग्लासभर साधं पाणी घेतलेलं आहे। आवश्यकता लागेल तसं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि मस्त असा मीडियम घट्ट या पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। तर आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये ही शेव तयार करणार आहोत। जर तुम्हाला ही शेव जास्त प्रमाणात बनवायची असेल तर जे सांगितलेलं प्रमाण आहे ते तुम्ही दुप्पट घेऊ शकता आणि ही शेव तयार करू शकता। अगदी मार्केटमध्ये जशी शेव तयार करतात अगदी तशीच शेव आपली घरच्या घरीच तयार होणार आहे। तर हे पहा, अशा पद्धतीचा पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे। अगदी जास्त घट्टही नाही आणि जास्त सहीलही नाही, अगदी मध्यम असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर पीठ खेचून दाखवते म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल हे पीठ आपल्याला कसं मळायचं आहे। तर ह्या पद्धतीचं मी पीठ मळून घेतलेलं आहे। तुम्हीही सेम असंच मळा म्हणजे अजिबात तुमची शेवसुद्धा बिघडणार नाही। थोडंसं चिकट वाटत असेल तर तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून घ्या आणि त्यानंतर हा जो गोळा आहे तो मळून घ्या। नाहीतर पाण्याचा हात लावला तर हे बेसन पीठ थोडं चिकट असल्यामुळे तो चिकट होत जातो। त्यामुळे थोडंसं अगदी हाताला तेल लावायचं आणि हा गोळा मळून घ्यायचा आहे। एकदम मस्त हा गोळा मी मळून घेतलेला आहे। आता हा पिठाचा जो गोळा आहे आपल्याला रेस्ट वगैरे करत ठेवायची गरज नाही, लगेचच शेव तयार करून घेऊया। तर त्यासाठी अगदी बारीक जी शेवची प्लेट असते ती वापरलेली आहे। तुम्हाला जाड बनवायची असेल तर जाड प्लेट तुम्ही साच्यामध्ये टाकून ही जाड शेव बनवू शकता। त्या प्लेटला सुद्धा थोडंसं तेल लावून घेऊया आणि साच्यामध्ये आपल्याला ही जी शेवचं पीठ आहे ते भरून घ्यायचं आहे। तर अगदी शेवचं पीठ मस्त व्यवस्थित दाबून भरायचं आहे। त्यामध्ये कुठेही हवेची पोकळी शिल्लक राहता कामा नये। आणि अजून एक गोष्ट, साच्याला सुद्धा मी आतून तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे। आणि आता ह्यामध्ये पिठाचा जो गोळा आहे तो व्यवस्थित दाबून भरायचा आहे। कुठेही हवेची पोकळी शिल्लक ठेवू नका, नाही तर शेव पाडत असताना मध्ये ती तुटते, अखंड शेव तयार होत नाही। त्यासाठी शेवचं जे पीठ आहे ते सुद्धा साच्यामध्ये अगदी व्यवस्थित दाबून भरून घ्यायचं आहे। तर मी साच्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि लगेचच झाकण लावून शेव तयार करून घेऊया। आता शेव तळत असताना जे तेल आपण वापरणार असू ते थोडंसं म्हणजे फ्रेश असायला हवं। त्या तेलामध्ये कुठलाही पदार्थ तळलेला नसावा, तेव्हाच आपली शेव अगदी छान तयार होते। नाहीतर बऱ्याचदा आपण काय करतो, चकली तळलेलं तेल किंवा करंजी तळलेलं तेल वापरतो, त्यामुळे शेव बऱ्याचदा तेलकट होण्याची शक्यता असते। त्यासाठी ही टिप्स नक्की लक्षात ठेवा की जेव्हा आपण शेव तळू त्यासाठी शक्यतो फ्रेश तेलाचाच वापर करावा। आणि शेव तळण्यासाठी मी गॅस मीडियमच ठेवला आहे किंवा तुम्ही मोठाही ठेवू शकता। अगदी 1 ते 1.5 मिनिटासाठी खालच्या बाजूने शेव आपल्याला अजिबात पलटायची नाही। 1 ते 1.5 मिनिटं झाला की त्यानंतरच आपण ही पलटवून घेणार आहोत। आणि शेव तळण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही। दोन्ही बाजूने आपण 1 ते 1.5 मिनिटं असं तळून घेणार आहोत। आणि शेवमधले जे बुडबुडे आहेत ते सुद्धा पूर्णपणे कमी झालेले आहे। त्यावरून सुद्धा आपण समजू शकतो आपली जी शेव आहे ही तळली गेलेली आहे। सुरुवातीला भरपूर प्रमाणामध्ये बुडबुडे होते आणि आता बघा शेवमध्ये संपूर्ण बुडबुडे कमी झालेले आहे। आणि शेव अजिबात जास्त डार्क रंगावर तळायची नाही। शेव तळायला अजिबात जास्त वेळसुद्धा लागत नाही। मस्त अशी ही शेव तळली गेलेली आहे। काढून घेऊया। सेम पद्धतीने आपण ही शेव अजून एकदा एक बॅच मी तुम्हाला काढून दाखवते। मस्त ही कुरकुरीत झालेली आहे। आणि शेव तळत असताना जेव्हा आपण शेवचा जो साचा आहे साईडने सुरुवात करायची आणि मध्ये आपल्याला सर्वात शेवटी जो वेढा आहे तो पूर्ण करायचा आहे। शेव बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही। 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही अर्धा किलोची शेव आरामात बनवू शकता। अगदी पटापट होते कारण ही तळायला अजिबात जास्त वेळ लागत नाही, पटकन अशी तळली जाते। तर आता दुसऱ्याही बाजूने आपण ही छान अशी तळून घेऊया। तर तुम्हाला इथे रंग दिसतच असेल, मस्त असा हा शेवला रंगही आलेला आहे। बरेच जण शेव बनवत असताना पिवळा रंगसुद्धा वापरते, त्यानेही शेवला छान असा रंग येतो। तर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही अगदी चिमूटभर यामध्ये पिवळा रंगसुद्धा वापरू शकतो। तर मस्त अशी दुसरीही आपली बॅच या ठिकाणी तळून तयार झालेली आहे। आता सेम पद्धतीने बाकीची राहिलेली संपूर्ण शेव मी आता या ठिकाणी तळून घेणार आहे। तर सर्व शेव मी या ठिकाणी तळून घेतलेली आहे। तुम्हाला दाखवते शेव किती कुरकुरीत तयार झालेली आहे। त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की शेव एकदम मस्त अशी हलवाईसारखी कुरकुरीत तयार झालेली आहे। आणि शेवचा रंगही पहा काय मस्त असा सुरेख आलेला आहे। यामध्ये आपण कुठलाही खाण्याचा रंग वापरलेला नाही, सोडा वापरलेला नाही, तरीही आपली शेव अगदी मस्त अशी परफेक्ट तयार झालेली आहे। सांगितलेले जे प्रमाण आहे ते अगदी अचूक आहे, तेच वापरून तुम्ही ही शेव तयार करा। अजिबात तुमची शेव बिघडणार नाही, अगदी परफेक्ट माझ्यासारखीच तुमचीसुद्धा शेव तयार होणार आहे। आणि साधी शेव बनवायची असेल तर त्याचीही रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे, बघितली नसेल तर नक्की पहा, नाहीतर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकसुद्धा देत आहे।
दिवाळी फराळाच्या सुद्धा बऱ्याचशा रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा नक्की पहा. आता रेसिपी पाहत तुम्ही जर इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूची जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओज येतील ती तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.